माझ्या महानंदा रंगोळे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्माचा दुसरा सिद्धांत बघणार आहोत। विष्णू परमात्म्यानं आपलं कर्म कसं भोगलं। विष्णू परमात्मा तर हे ईश्वर होते, देव होते आणि त्यांना सुद्धा कर्मानं सोडलेलं नाही। राम अवतारामध्ये विष्णूने राम म्हणून अवतार घेतला। रामप्रभूच्या अवतारामध्ये विष्णू परमात्म्यानं आपला जो भक्त होता, जो साथी होता सुग्रीव, ह्याची पत्नी त्या सुग्रीवाचा भाऊ वाली याने पळवली। तेव्हा सुग्रीव हा रामप्रभूकडे आला आणि घरानं सांगितलेलं आहे, रामप्रभूंनी गुप्त लपून वालीला बाण मारला आणि वालीचा अंतकाळ आला। तेव्हा समोर रामप्रभू आले। वाली म्हणू लागला, देवा, मी तुमचा कोणताच अपराध केलेला नाही, तरी सुद्धा तुम्ही मला विनाकारण बाण मारला, ह्याचं फळ तुम्हाला भोगावं लागेल। आणि अंतकाळी असा वाली म्हणला आणि वालीचा अंत झाला। जेव्हा कृष्ण म्हणून, हेच रामप्रभू विष्णूचा अवतार, 7वा अवतार रामप्रभू आणि 8वा अवतार कृष्ण परमात्मा, तेव्हा कृष्ण म्हणून ह्या विष्णूने अवतार घेतला आणि ह्यांचा अंतकाळ प्रभाग क्षेत्रामध्ये झाला। प्रभाग क्षेत्र म्हणजे सोमनाथ, सौराष्ट्रीय सोमनाथ क्षेत्र। त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा पिंपळाच्या झाडाखाली एका पायावर दुसरा पाय ठेवून बसलेले होते। एक व्याध आला, व्याध म्हणजे पारधी आला, आणि त्याने हे जे कृष्ण परमात्मा एका पायावर दुसरा पाय ठेवून बसलेले होते, त्या व्याधाला वाटला हरिणच आहे। आणि शिकार समोर दिसल्यानंतर उशीर जर केला तर शिकार पळून जाण्याची शक्यता असते, म्हणून तात्काळ त्या व्याधानं बाण सोडला आणि तो बाण कृष्णाच्या अंगठ्याला लागला। तो व्याध जवळ आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की केवढी चूक माझ्या हाताने झालेली आहे। हरिण म्हणून मी चुकून बाण मारला आणि हा बाण कृष्ण परमात्म्याच्या पायाला लागलेला आहे। तो व्याध गयावया करू लागला, माफी मागू लागला, कृष्णाला म्हणू लागला, देवा, माझ्याकडून ही फार मोठी चूक झाली, मला नरकात घाला, मला मारून टाका, मला प्रायश्चित्त द्या। तेव्हा कृष्ण परमात्म्याने सांगितलं, अरे, माझं अवतार कार्य संपवायचं आहे आणि तुझं ऋण माझ्यावर आहे। मी तुला गेल्या जन्मामध्ये वाली म्हणून तू होतास आणि तुला मी बाण मारला होता, तुझा अंत झाला आणि ते कर्म जशास तसंच आहे। आता तू मला बाण मारलास आणि मी माझ्या स्वधामाला जाणार आहे। इथं कर्म फिटलं आणि कर्म जर तसंच राहिलं तर मला पुन्हा या भूमीवर अवतारित व्हावं लागेल, म्हणून मी ते कर्म भोगणार आहे आणि ते कर्म भोगूनच मी आता माझ्या स्वधामाला जाणार आहे। तू पश्चाताप करून घेऊ नकोस, तुला मी माफ केलेलं आहे। तरी सुद्धा त्या वेळेला अतिशय दुःख झालं, माझ्याकडून फार मोठी चूक झाली असं वाटू लागलं। परंतु कृष्ण परमात्म्याने त्याला समजून सांगितलं, अरे, तुझ्या हातून माझा हा अंत होणार होता, म्हणूनच अंजानपणानं किंवा जाणून कसं का होईना पण हा बाण माझ्या अंगठ्याला लागला। मी तुला माझ्या स्वधामाची प्राप्ती करून देतो आणि ह्या कर्माचं फळ मी भोगतो। म्हणून ईश्वरानं प्रत्यक्ष अवतार घेतला तरी सुद्धा कृष्ण परमात्म्याला कर्म चुकलं नाही। मग देवाला चुकलं नाही तर आपल्याला चुकल का? आणि आपण जे कर्म करतो ते आपणच केलेलं आहे असं निश्चित करावं। ईश्वरावर बोल न ठेवता आपण आपल्या मार्गाने चलत राहावं आणि कर्म भोगावंच लागतं आणि ते भोगूनच सारावं लागतं। कोणतीही साधना करून कर्म थांबविलं तर कर्म तेवढं थांबतं, पण पुन्हा पुढचा जन्म घेऊन ते कर्म भोगावं लागतं, ते कर्म सोडत नाही। आपण आपल्या जीवनामध्ये दुःख आलं आणि ते दुःख दूर होण्यासाठी आपण ईश्वराची साधना केली तर ईश्वर त्या कर्माला थांबवतो। त्या कर्माचं दुःखाचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही, पण त्या राहिलेल्या कर्मासाठी पुन्हा अवतार घेऊन आपल्याला दुःख भोगावंच लागतं। असा हा कर्माचा सिद्धांत आहे।
म्हणून कृष्णाला सुद्धा कर्मानं सोडलेलं नाही आणि आपल्यालाही ते कर्म सोडणार नाही. आपल्याला जे दुःख सुख जे जीवनामध्ये प्राप्त होतं ते आपल्याच कर्माचं फळ म्हणून आपण भोगावं. देवावर बोल ठेवू नये. ते आपणच केलं आणि आपल्यालाच भरायचंय असं म्हणून जे आलं ते भोगावं. दुःख आलं तर तुटून जाऊ नये आणि सुख आलं तर भरून जाऊ नये. समस्थिती राहावं आणि मी माझ्या कर्माचं भोग भोगतो असंच मानून चलावं. असाच कर्माचा दुसरा सिद्धांत सांगितला. माझा जो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.